बदलापूर प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कान उघाडणी, एफआयआर दाखल करायला दिरंगाई झाल्याबद्दल संताप व्यक्त, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाईचाही इशारा. लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात आरोपीला 2 महिन्यात फाशीची शिक्षा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंसह विरोधकांचा हल्लाबोल, शिक्षा 2 वर्षांनी झाल्याचं उघडकीस. बदलापूरच्या घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्री सुद्धा विकृतच, उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर कडाडून टीका, आधी बहिणींना सुरक्षित करा मग लाडकी बहीण योजना आणा. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर माडचा संप अखेर मागे, बैठकीत माडच्या अनेक मागण्या मान्य. ठाण्यातील नामांकित शाळेत 2 विद्यार्थ्यांच्या डोक्यात शिक्षिकेने पट्टी मारल्याचा आरोप, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवानी शाळेला विचारला जाब. इक्बाल सिंह चहल यांची गृहविभागात बदली, चहल अपर मुख्य सचिवपदी नियुक्त, चहल यांच्याकडे मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव म्हणून होती जबाबदारी. ऐरोली खारघरमधील जागा एका उद्योगपतीला देण्याच्या सिडकोच्या हालचाली, ऐरोलीतील 70 एकर तर खारघरमधील 100 एकरचा भूखंड देण्याच्या हालचाली, सिडकोच्या भूमिकेला अनेक स्तरांमधून विरोध. महाराष्ट्राच्या साईनाथ पारधीनं जागतिक ज्युनियर कुस्ती स्पर्धेत फडकवला तिरंगा, पालघरच्या पठ्ठ्याकडून कांस्य पदकाची कमाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.